हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण सुंदर असं थालपोश बघणार आहे. दोन कलर कॉम्बिनेशनमध्ये मी बनवलेलं आहे, पिंक आणि क्रीम कलरमध्ये. खूप सुंदर आणि युनिक डिझाईन आहे, तुम्ही बघू शकता. दोन पार्टमध्ये बनवलेला आहे. हा पहिला पार्ट आहे, दुसरा पार्ट यानंतर मी तुम्हाला देईनच. चला तर आपण बघूया कसं बनवायचं आहे ते. आपल्याला मॅजिक लूप करून घ्यायची आहे आणि स्लिप स्टिच करून आपल्याला 3 चेन बनवून घ्यायचे आहे. ॲज अ डबल क्रोशिया 3 चेन बनवून घ्यायच्या. 3 चेन बनवल्यानंतर आपल्याला 11 डबल क्रोशिया त्याच्यामध्ये बनवून घ्यायच्या आणि ही 3 चेनची आपण बनवलेला एक डबल क्रोशिया असं मिळून आपल्याला 12 डबल क्रोशिया बनवायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला सर्व डबल क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. आपले डबल क्रोशिया बनवून झाले की आपल्याला मॅजिक लूपला क्लोज करायचं आहे आणि राऊंड ओव्हर करून घ्यायचं आहे आणि तिसऱ्या चेनमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची आहे. आपल्याला 4 चेन करायच्या आणि परत 3 चेन म्हणजे 7 चेन करायच्या. 4 चेन ॲज अ ट्रिपल क्रोशिया आणि 3 चेन म्हणजे आपल्याला गॅप द्यायचा आहे. आपल्याला आपण डबल क्रोशियामध्ये 1 राऊंड घेतो, आपल्याला ट्रिपल क्रोशिया करायचा आहे तर आपल्याला 2 राऊंड घ्यायचे आहे आणि नेक्स्ट चेनमध्ये आपल्याला ट्रिपल क्रोशिया करून घ्यायचा आहे. 2-2 मधून आपल्याला काढायचं आहे आणि परत आपल्याला मध्ये 3 चेन करायचे आहे. परत नेक्स्ट चेनमध्ये आपल्याला ट्रिपल क्रोशिया करायचा आहे. फर्स्ट 2 मधून, सेकंड 2 मधून, परत 2 मधून काढायचं आहे आणि परत गॅप द्यायचा आहे. नेक्स्ट मधून परत सेम प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे. खूप सोपं आहे. अशा प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचं आहे. आपला राऊंड ओव्हर करून घ्यायचा आहे. आपलं बनवून झालेलं आहे राऊंड. आता आपल्याला तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच करून घ्यायची आहे. चौथ्या चेनमध्ये स्लिप स्टिच करायची. आपण ट्रिपल क्रोशिया बनवलेला आहे. आणि 3 चेन बनवायचे आहे आपल्याला आणि परत 2 चेन, अशा 5 चेन बनवायचे आहे आपल्याला. 3 चेन ॲज अ डबल क्रोशिया आणि 2 चेनमध्ये आपल्याला गॅपमध्ये द्यायचे आहे. एका गॅपमध्ये आपल्याला 2 चेन बनवायचे आहे. 1 डबल क्रोशिया, 2 चेन, सेम गॅपमध्ये परत 1 डबल क्रोशिया, 2 चेन, 1 डबल क्रोशिया, 2 चेन, सेम गॅपमध्ये डबल क्रोशिया, 2 चेन. असं पॅटर्न आपल्याला रिपीट करून घ्यायचं आहे आणि राऊंड आपल्याला कंप्लीट करून घ्यायचं आहे. आपल्याला राऊंड ओव्हर करून घ्यायचं आहे आणि तिसऱ्या चेनमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करायची आहे. आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची आहे. सिंगल क्रोशिया बनवून घ्यायचा आहे आपल्याला गॅपमध्ये. सिंगल क्रोशिया बनवायचा आहे आपल्याला. सिंगल क्रोशिया झाल्यानंतर सेकंड चेनमध्ये आपल्याला डबल क्रोशिया बनवायचा आहे. नेक्स्ट गॅपमध्ये डबल क्रोशिया, परत 1 डबल क्रोशिया, 2 चेन आणि परत 2 डबल क्रोशिया. समोरच्या गॅपमध्ये आपल्याला सिंगल क्रोशिया बनवायचा आहे. सिंगल क्रोशिया, समोरच्या गॅपमध्ये परत 2 डबल क्रोशिया, 2 डबल क्रोशिया, 2 चेन आणि 2 डबल क्रोशिया. सेम पॅटर्न आपल्याला रिपीट करायचा आहे. 2 डबल क्रोशिया,
2 डबल क्रोशिया, 2 चेन, 2 डबल क्रोशिया आणि 1 सिंगल क्रोशिया असा पॅटर्न आपल्याला रिपीट करायचा आहे. खूप सोपा आहे, तुम्ही इझिली करू शकता. तुम्ही जर पहिल्यांदाही करत असाल तर ते तुम्हाला सहजपणे जमेल. खूप सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे. आता आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची आहे. आपल्याला कलर चेंज करायचा आहे, आपल्याला थ्रेड कट करून घ्यायचा आहे. त्यासाठी तर आपण पिंक कलर अटॅच करणार आहे. आपल्याला एक नॉट करून घ्यायची आहे आणि आपल्याला गॅपमध्ये थ्रेड अटॅच करायचा आहे. तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला जो हवा असेल तो कलर तुम्ही ॲड करू शकता. आपल्याला 7 चेन बनवून घ्यायची आहे. 7 चेन झाल्यानंतर सेम गॅपमध्ये आपल्याला सिंगल क्रोशिया बनवून घ्यायचा आहे आणि प्रत्येक चेनमध्ये आपल्याला एक एक सिंगल क्रोशिया बनवत घ्यायचा आहे. बघू शकता, अगदी सोपं आहे. प्रत्येक चेनमध्ये एक एक सिंगल क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. गॅपमध्ये एक सिंगल क्रोशिया बनवून आपल्याला 7 चेन बनवून घ्यायचे आहे. 7 चेन बनवून सेम गॅपमध्ये आपल्याला सिंगल क्रोशिया बनवून त्याला ॲड करायचं आहे. परत आपल्याला सिंगल क्रोशिया बनवत घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला सेम प्रोसेस रिपीट करायची आहे. सिंगल क्रोशिया, 7 चेन, परत सिंगल क्रोशिया आणि परत सिंगल क्रोशिया बनवत घ्यायचे आपल्याला नेक्स्ट गॅपपर्यंत. अशा प्रकारे आपल्याला सर्व बनवून घ्यायचं आहे. आपलं बनवून झालं आहे. स्लिप स्टिच करून घ्यायची आहे आणि आपल्याला चेनच्या गॅपमध्ये यायचं आहे. आपल्याला 3 चेन बनवून घ्यायचे आहे ॲज अ डबल क्रोशिया आणि डबल क्रोशिया बनवायचे. आपल्याला 3 डबल क्रोशिया आणि 3 चेन बनवलेले आपण असे पकडून आपल्याला 4 डबल क्रोशिया बनवायचे आहे. मध्ये 2 चेन बनवायचे आहे आणि परत 4 डबल क्रोशिया बनवायचे आहे. चार डबल क्रोशिया बनवल्यानंतर आपल्याला डायरेक्ट दुसऱ्या गॅपमध्ये जायचं आहे. दुसऱ्या आपण 7 चेनचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये जायचं आहे आपल्याला. तिथे 4 डबल क्रोशिया बनवायचे. चार डबल क्रोशिया, 2 चेन, 1 2, परत 4 डबल क्रोशिया, 1 2 3 4 डबल क्रोशिया बनवून झाले. परत नेक्स्ट जी 7ची चेन आहे त्या गॅपमध्ये जायचं आहे आपल्याला. परत आपल्याला 4 डबल क्रोशिया बनवायचे आहे. 1 2 3 4 2 चेन, 1 2, परत 4 डबल क्रोशिया, 1 2 3 4
सेम पॅटर्न आपल्याला रिपीट करायचा आहे. आता आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची आहे. तिसऱ्या चेनमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची आहे. नेक्स्ट राऊंडमध्ये आपल्याला पहिला जो डबल क्रोशिया आहे तो सोडून द्यायचा आहे. दुसऱ्या डबल क्रोशियावरती आपल्याला 3 चेन बनवून घ्यायचे आहे आणि पुढच्या प्रत्येक डबल क्रोशियावर आपल्याला एक डबल क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. म्हणजे आपले पुढे 3 डबल क्रोशिया राहिले होते, परत 3 डबल क्रोशिया आपल्यावरती झालेले आहे. आणि गॅपमध्ये आपल्याला परत एक डबल क्रोशिया बनवायचा आहे आणि त्याच्यावरती 9 चेन बनवून घ्यायचे आहे. 9 चेन झाल्यानंतर सेम गॅपमध्ये आपल्याला एक डबल क्रोशिया बनवायचा आहे. डबल क्रोशिया बनवल्यानंतर आपल्याला प्रत्येक चेन डबल क्रोशियाच्या वरती एक डबल क्रोशिया बनवायचा आहे. म्हणजे परत आपल्याला 4 डबल क्रोशिया बनवायचे आहे. म्हणजे दोन्ही साईडनी 4 डबल क्रोशिया आणि मध्ये 9 चेन असा पॅटर्न आपल्याला बनवायचा आहे. मधल्या गॅपमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची आहे. परत पहिली चेन सोडून द्यायची आहे. आपल्याला पहिला डबल क्रोशिया सोडून द्यायचा आहे आणि दुसऱ्या डबल क्रोशियावरती आपल्याला एक डबल क्रोशिया बनवायचा आहे. म्हणजे प्रत्येक डबल क्रोशियावरती आपल्याला एक डबल क्रोशिया बनवायचा आहे. आपण यामध्ये पहिली चेन सोडलेली आहे. गॅपमध्ये आपल्याला एक डबल क्रोशिया बनवायचा आहे. 9 चेन बनवायच्या. आणि सेम गॅपमध्ये आपल्याला एक डबल क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. आणि परत डबल क्रोशियावरती आपल्याला एक डबल क्रोशिया बनवायचा आहे. परत आपल्याला आता एक डबल क्रोशिया झाला. आता आपल्याला 3 डबल क्रोशिया बनवायचे आहे. दोन्ही साईडनी 4 डबल क्रोशिया, मधात 9 चेन, मध्ये स्लिप स्टिच बनवून घ्यायचे आहे. असा पॅटर्न आपल्याला रिपीट करायचा आहे. सेम प्रोसेस रिपीट करायची आहे आपल्याला. पहिला डबल क्रोशिया सोडून द्यायचा आहे आणि नंतरच्या 3 डबल क्रोशियावर आपल्याला 3 डबल क्रोशिया बनवायचे आहे. आणि गॅपमध्ये आपल्याला एक डबल क्रोशिया बनवायचा आणि 9 चेन बनवायचे आहे. 9 चेन बनवून सेम गॅपमध्ये आपल्याला डबल क्रोशिया बनवायचा आहे आणि परत डबल क्रोशिया बनवत घ्यायचे. आपल्याला 3 डबल क्रोशिया बनवायचे आहे आणि लास्टवाला जो डबल क्रोशिया आपल्याला तो स्किप करायचा आहे. आपल्याला एक सिंगल क्रोशिया बनवून घ्यायचा. अशा प्रकारे आपल्याला पॅटर्न रिपीट करायचा आहे. आपला राऊंड कंप्लीट झालेला आहे. आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची आहे. आपल्याला फ्रेम कट करून घ्यायचा आहे. आपण आधी जो कलर यूज केला होता तोच कलर आपण परत रिपीट करणार आहे. आपण आता प्रत्येक कलरचे 2-2 राऊंड बनवणार आहे. आपण एक नॉट करून घ्यायची आहे आणि थ्रेड अटॅच करायचा आहे आपल्याला. 3 चेन बनवून घ्यायचे आहे आपल्याला आणि डबल क्रोशिया बनवायचा आहे आपल्याला. ते आपल्याला 7 डबल क्रोशिया बनवायचे आहे.
7 डबल क्रोशिया, 2 चेन, परत 7 डबल क्रोशिया बनवायचे आहे. गॅप चेन वगैरे काही करायचं नाही आपल्याला. डायरेक्ट दुसऱ्या गॅपमध्ये आपल्याला एक डबल क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. एका साईडने 7 डबल क्रोशिया, 2 चेन, परत 7 डबल क्रोशिया, असं चौथा डबल क्रोशिया, 2 चेन, असं पॅटर्न रिपीट करायचं आहे आपल्याला. मध्ये कोणतेही चेन, मधल्या गॅपमध्ये चेन वगैरे काही घ्यायचं नाही आपल्याला. स्लिप स्टिच काही करायची नाही आहे. 7 चेन झाल्या की 7 डबल क्रोशिया झाले की 2 चेन, परत 7 डबल क्रोशिया करायचे आपल्याला. सेम पॅटर्न रिपीट करून आपल्याला राऊंड कंप्लीट करून घ्यायचं आहे. अगदी सोपा पॅटर्न आहे. तुम्ही अगदी पहिल्यांदाही बनवत असाल तरी तुम्हाला एकदम इझिली येऊन जाईल. सात झाले की आपल्याला डायरेक्ट समोरच्या गॅपमध्ये डबल क्रोशिया बनवायचा आहे. 7 डबल क्रोशिया बनवायचे, 2 चेन घ्यायच्या आणि परत 7 डबल क्रोशिया बनवायचे. सेम पॅटर्न आपल्याला रिपीट करायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सेम पॅटर्न आपल्याला रिपीट करायचं आहे. पूर्ण पॅटर्न आपला राऊंड कंप्लीट झालेला आहे. आपण राऊंड ओव्हर करणार आहे. तिसऱ्या चेनमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची आहे. मध्ये कट करून घेणार आहे. आपण पिंक कलर अटॅच करणार आहे. आता आपल्याला एक डबल क्रोशिया सोडून जो गॅप आहे त्या गॅपमध्ये आपल्याला डबल क्रोशिया करायचा आहे, म्हणजे 3 चेन करायचे आहे. तुम्ही बघू शकता 3 चेन करून घ्यायच्या आणि दुसऱ्या चेनमध्ये आपल्याला डबल क्रोशिया, म्हणजे प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला एक डबल क्रोशिया बनवायचा आहे. प्रत्येक चेनमध्ये एक डबल क्रोशिया बनवायचा आहे. आपले 6 डबल क्रोशिया तयार होतील आणि गॅपमध्ये आपल्याला 7वा डबल क्रोशिया तयार होईल. सहा डबल क्रोशिया झाले. मध्ये आपण दोन चेनचा गॅप होता, त्याच्यामध्ये एक डबल क्रोशिया बनवायचा आणि 3 चेन बनवून घ्यायचे आपल्याला. 3 चेन, परत सेम याच्यामध्ये आपल्याला एक चेन डबल क्रोशिया बनवून घ्यायचा. परत नेक्स्ट चेनमध्ये एक डबल क्रोशिया बनवायचा. परत आपल्याला 7 डबल क्रोशिया असे बनवून घ्यायचे आहे. सात डबल क्रोशिया बनवून झाले की आपल्याला एक सिंगल क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. सिंगल क्रोशिया बनवून झाला की सेम आपल्याला डबल क्रोशिया बनवायचा आहे. तीन, 4, 5,
7 डबल क्रोशिया, 2 7 3 चेन आणि सेम गॅपमध्ये आपल्याला डबल क्रोशिया बनवायचा आणि नेक्स्ट चेनमध्ये एक डबल क्रोशिया बनवून घ्यायचा. झाले आपल्याला परत सिंगल क्रोशिया बनवून घ्यायचा. सेम पॅटर्न आपल्याला रिपीट करायचा आहे. अगदी सोपं इझी आहे. तुम्ही एकदम पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी तुम्ही इझिली बनवू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. 3 4 5 6 7 डबल क्रोशिया आपल्याला बनवून घ्यायचे आणि 3 चेन बनवायच्या. सेम याच्यात आपल्याला डबल क्रोशिया बनवायचा आहे. परत प्रत्येक चेनमध्ये एक डबल क्रोशिया बनवून घ्यायचा. 7 या साईडने आणि 7 दुसऱ्या साईडने, मग 3 चेन दोन्ही साईडने 7 डबल क्रोशिया असे बनवून घ्यायचे आणि खाली आपल्याला एक सिंगल क्रोशिया बनवायचा आहे. सेम पॅटर्न आपल्याला रिपीट करायचा आहे. अगदी सोपा आहे, तुम्ही इझिली बनवू शकता. खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह डिझाईन आहे. सहा 7 1 2 3 1 2 3 4 5 6 7 सिंगल क्रोशिया बनवून घ्यायचे. सिंगल क्रोशिया बनवून झाला की लगेच आपल्याला नेक्स्ट राऊंडला सुरुवात करायची, म्हणजे तिसऱ्या चेनमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची आहे. चेनमध्ये स्लिप स्टिच केल्यानंतर आपल्याला दुसऱ्या ब्लॉकमध्ये यायचं आणि आपल्याला 3 चेन बनवून घ्यायच्या ॲज अ डबल क्रोशिया आणि परत एक चेन बनवायची गॅपमधून आपण, आणि एक गॅप सोडून एक ब्लॉक सोडून दुसऱ्या ब्लॉकमध्ये आपल्याला डबल क्रोशिया बनवायचा आहे. मध्ये एक चेन, एक डबल क्रोशिया, एक चेन, एक डबल क्रोशिया असा पॅटर्न बनवायचा आहे आपल्याला. आणि जो आपला मधला गॅप जो आहे चेनचा त्याच्यामध्येही आपल्याला एक डबल क्रोशिया बनवायचा आणि 4 चेन बनवून घ्यायच्या आणि परत एक त्याच गॅपमध्ये आपल्याला एक डबल क्रोशिया बनवून घ्यायचा. त्या समोरचा एक चेन बनवून घ्यायची, त्या समोरचा गॅप आपल्याला सोडायचा आणि नंतरच्या गॅपमध्ये आपल्याला डबल क्रोशिया बनवायचा आहे. असंच पॅटर्न आपल्याला रिपीट करायचं आहे. एक ब्लॉक सोडून दुसऱ्या ब्लॉकमध्ये आपल्याला डबल क्रोशिया बनवायचा आहे. या साईडनी 4, या साईडनी 4 आणि आता आपल्याला 3 मधले गॅप सोडायचे आहे आणि चौथ्या ह्याच्यात आपल्याला डबल क्रोशिया बनवायचा आहे. एक चेन बनवून घ्यायची, परत एक सोडून आपल्याला डबल क्रोशिया बनवून घ्यायचा, एक चेन बनवायची, परत एक सोडून आपल्याला डबल क्रोशिया बनवून घ्यायचा आहे, एक चेन, परत एक सोडून 1 2 3 गॅपमध्ये परत एक डबल क्रोशिया, 4 चेन आणि परत सेम ब्लॉकमध्ये आपल्याला डबल क्रोशिया बनवायचा, एक चेन, नेक्स्ट गॅप सोडून आपल्याला डबल क्रोशिया बनवून घ्यायचा आहे, एक चेन, डबल क्रोशिया, आपण
आपण जेव्हा दुसऱ्या राऊंडवरती जातो तेव्हा आपल्याला चेन नाही घ्यायची आहे, डायरेक्ट आपल्याला दुसरा डबल क्रोशिया बनवायचा आहे. कुठलीही चेन वगैरे नाही घ्यायची आहे. मध्ये जो गॅप आहे आपले 3 चेन आणि 2 गॅप सुटतात. परत आपल्याला 4 चेन करून घ्यायची. तर सेम मध्ये आपल्याला चेन बनवून घ्यायची आहे, डबल क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. एक गॅप सोडून नेक्स्ट गॅपमध्ये आपल्याला डबल क्रोशिया बनवायचा आहे. एक चेन जे लास्टला आहे आपल्या ते आपल्याला तिथे मधली एक चेन आणि मधला एक सिंगल क्रोशिया आणि त्याच्या साईडचा एक डबल क्रोशिया असे आपले 3 खांब आणि 2 गॅप असे सुटतात मध्ये. आपल्याला सेम प्रोसेस रिपीट करायची आहे आणि राऊंड कंप्लीट करून घ्यायचं आहे. बाकी आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघूया. थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि दुसरा पार्ट नक्की बघा. थँक्यू सो मच.